हॅपी रंगपंचमी सगळ्यांना. ही माझी तयारी असते. बरं, काल तुला सुकलेली, आज मस्तपैकी टवटवीत झाली आहे ती. आणि लहान मुलं मस्त की मजा घेत होतं. मी पण अशी लहानपणी करायची. आता मोठी होत चालली. कलरमुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात. आणि इकडे मला खूप भूक लागलेली आणि काहीच ऑप्शन नव्हता, म्हणून मी पहिले डाळिंब खाल्लं आणि त्यानंतर माय फेवरेट उपमा बनवलेला. दिस इज यम. त्याच्यानंतर ना मी काल काय बोलतात भोपळा आणलेला. भोपळ्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्यात म्हणजे पेस्ट बनवून त्याच्याबरोबर मी गव्हाचं पीठ मळलं आहे आणि त्याच्या मी पुऱ्या बनवल्या आहेत आणि बटाट्याची भाजी बनवली आहे. ते बटाटे आय गेस काल का परवा उकडलेले. पण पुऱ्या बनवता बनवता जी माझी वाट लागली त्याला काही ऑप्शनच नाही. इतका घाम फुटायला लागला आहे ना. उन्हाळा खतरनाक सुरू झाला आहे, म्हणून पूर्ण चेहऱ्याची घामाघूम. जेव्हा तो पंख्याच्या खाली माणूस येतो ना तेव्हा जाऊन जरा बरं वाटतं की काहीतरी आहे, नाहीतर हालत खराब होते पूर्णपणे. त्यानंतर हा कलरचा पसारा बाजूच्यांनी केला होता. हे मलाच करायला लागणार आहे का ते करतील, पण हे मलाच करायला लागलं आहे, म्हणून मी विचार करत करत शेवट मी करून घेतलं. ही बघा माऊ इकडे मस्ती, कोणच नसताना ती बलून फेकते. इथं मी बाहुबली बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कापलेला कलिंगडसुद्धा माझ्याकडून उघडत नव्हता. फायनली हे रात्रीचं जेवण. असं कोण बोलतं आहे मी एकाच वेळेचं जेवण बनवते, पण हे खरं पण आहे. एकट्या माणसासाठी 2-2 वेळा नाही होत माझ्याकडून. लाडू पडलेले घरामध्ये, म्हणजे मीच बनवलेले आहेत. शेवटचे 2 बाकी आहेत, ते एन्जॉय केले. त्यानंतर कपडे धुवायचे होते. आजारी होते म्हणून खूप दिवसापासून कपडे धुतले नव्हते. शेवट आज कपडे आणि सगळं आवरलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा.